परमेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। ज्ञान प्रताप सोचे भगवान सर्वनाथ ज्ञानाचा विचार झाला। ध्यान विधि के तथा पुरुष की इच्छा और विश्वास तथा हट के आहे। ध्यान विधि के तथा पुरुष की इच्छा और विश्वास तथा हट के अधीन है। ये तीन ध्यान करण्याला चाहिए। एक विधि शास्त्र ने सांगितले तसं, आणि एक इच्छा, आणि एक काय हट 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 निश्चय। चला, जैसे प्रत्यक्ष ज्ञान में प्रमाण नेत्र और प्रमेय घटाधिक है, तहाँ नेत्र का और घट का संबंध हुए थे। पुरुष की इच्छा बिना भी घट का प्रत्यक्ष ज्ञान होवे है। जसं व्यवहारामध्ये वृत्तीचा संबंध झाला त्या विषयाची इच्छा नसली तरी ज्ञान होतं, विषयाचा वृत्तीचा संबंध झाला तर। आणि जर संबंध नसला तर ज्ञान तर होतं, पण संबंध होऊन भी ज्ञान होत नाही, कारण वृत्ती त्याची वेगवेगळी असली तर। भाद्रपद शुद्ध चतुर्थी के दिन चंद्र दर्शन का निषेध है, विधि नहीं। और पुरुष को यह इच्छा होवे है, मेरे को आज चंद्र दर्शन नहीं होवे, तो भी किसी रीति से नेत्र प्रमाण का जो प्रमेय चंद्र से संबंध हो जावे, तो चंद्र का प्रत्यक्ष ज्ञान अवश्य ही होवे है। भाद्रपद चतुर्थीला चंद्र पाहायचा नाही, काहीतरी अडचण येते असं शास्त्र नाही, आणि माहिती आहे लोकांना की भाद्रपद चतुर्थीचा चंद्र पाहायचा नाही, पण नेमकी वृत्ती तिकडे जाते एखाद्या वेळेस। इच्छा नसताना त्या पदार्थात ज्ञान होतं। इस रीति से प्रमाण प्रमेय के अधीन है, विधि और इच्छा के अधीन नहीं। म्हणून अशा रीतीनं प्रमाण आणि प्रमेयच्या अधीन ज्ञान आहे, पण ध्यान तसं नाही। विधी इच्छा आग्रह ते ज्ञानच नाही, ते ध्यानच आहे। विधी म्हणजे शास्त्रांनी जसं वर्णन केलं, तुमच्या समोर शालिग्राम गोल पूजत आणि त्याच्यावर विष्णू ध्यान सांगायचं, तेव्हा शिवाच्या भक्त जेव्हा असं लिंग असतात ते हातात ठेवून त्याचं शिवाचं ध्यान करतात। कुठल्याही तसंच आहे। तुकोबाराचा आहे, काशीशी केली जगदंबा, काशी राहे काशीपणे पूजा जगदंबेशी केली। आता काशी एक धातू आहे, त्याचे देवीचं फोटो काढ, त्याच्यावर देव ध्यान केलं तर देवला होतं, आणि ते कास समोर असतात। किंवा मातीचा केला पशुपती, माती राहे मातीपणे पूजा शिवच गेली। आता काही लोक मातीचा लिंग करतात, महादेव कोणते तरी महिने करे शिवाचे भक्त। आपल्या लोकांचे खूप आहेत, ब्राह्मण आहेत, सगळे शिवाचे भक्त। त्यांनी ती मातीचं लिंग करायचं, त्याच्यावर शिवाचं ध्यान करायचं। मग इथे विधी आला ना, जसं शिवाचं स्वरूप सांगितलं, जसं विष्णू स्वरूप सांगितलं, तशी कल्पना करायची। जसं विधीमध्ये शास्त्रामध्ये, विधी पण शास्त्र वेद याच्यामध्ये सगुण परमात्म्याचं जसं ध्यान सांगितलं तसं ध्यान करायचं, वस्तू वेगळी असते। चला, पण ती इच्छा पाहिजे,
शास्त्र पाहिजे आणि आग्रह पाहिजे. और शालग्राम विष्णु रूप है यह ध्यान करे ताको उत्तम फल प्राप्त हुए है. आता शालग्राम मध्ये काळा गोटा त्याला शालग्राम म्हणायचं. त्याच्यावर विष्णू ध्यान केलं त्याला उत्तम गती लाभते. कहा शास्त्र प्रमाण से विष्णु को तो चतुर्भुज मूर्ति शंख चक्र गदा पद्म लक्ष्मी सहित जाने है. आणि त्या शालग्रामावर विष्णू भगवंत साबून साखराचं ध्यान कर. सावळ्या रंगाचा 4 हाताचा आणि मोठ कपाळाचा साधारण त्याच्यावर पिवळा गंध लावलेला रेवस्थलाचं आणखी पिवळा पितांबर नेसलेला शंखचक्र गदा पद्म असणारा लक्ष्मीसह असं त्या शालग्रामावर ध्यान करायचं. हे झालं विधी. हे झालं शास्त्रासाठी वर्णन. और नेत्र प्रमाण ते शालग्राम को शिला जाने है. आणि नेत्र तुम्ही काय जाणता शिला. तथापि विधि विश्वास इच्छा ते शालग्राम विष्णु है यह ध्यान होवे है. आणि विश्वास विधी याच्यावर ते विष्णूचं ध्यान होते. विधी म्हणजे शास्त्र पुराण वेद आणि इच्छा तर आहेत भाविक आहेच की. परंतु तो ध्यान नाना प्रकार का है. आता ते ध्यान आपापल्या उपासनेप्रमाणे नाना प्रकारचं म्हणजे आपापल्या उपासनेचं. कोणी दत्ताचं करतं, कोणी गणपतीचं, कोणी हनुमानजीचं, कोणी विष्णूचं, कोणी शंकराचं. नाना प्रकारचं ध्यान आहे. पण त्याची ती भावना आहे, त्याची इच्छा आहे. कहूँ तो अन्य वस्तु का अन्य रूप से ध्यान. हो कुठं अन्य वस्तू एक समोर एक असती आणि अन्यचं दुसरं त्याचं ध्यान करायचं. जैसे शालग्राम का विष्णु रूप से ध्यान या को प्रतीक ध्यान कहे है. आता विष्णू शालग्राम विष्णूचं ध्यान करण्याला प्रतीक ध्यान म्हणायचं. प्रतीक ध्यान म्हणजे सगुण आकाराचं ध्यान. प्रतिमेचं ध्यान. प्रतीक म्हणा प्रतिमेचं म्हणा. टिप दिले त्याच्यावर. जाती वृत्ति शास्त्र द्वारा परोक्ष ध्येय विषय स्थित होवे नहीं सो पुरुष के प्रेरक शास्त्र के वचन रूप विधि करी के बोधित वस्तु विषय अन्य की बुद्धि करी के उपासना करे ता अन्य विषय अन्य की बुद्धि करी के उपासना को प्रतीक ध्यान कहे है. हो वस्तू एक आहे आणि दुसऱ्या वस्तू ध्यान करायचं याला प्रतीक ध्यान म्हणायचं. हातात काय शालिग्राम किंवा काय लिंग आहे किंवा एक देव कोणतं तरी आहे तर वस्तू समोर एक आहे आणि एक ध्यान म्हणजे अन्य वस्तूचं ध्यान करणं. हे पण कशाच्या आधी ध्यान कशा आधी विधी आणि विश्वास. विधी आणि विश्वास आणि आग्रह. जरा हात पाहिजे मनाला आवरणं पाहिजे ध्यानात म्हणून. चला. वैकुंठ लोकवासी विष्णु का शंख चक्रादिक सहित चतुर्भुज मूर्ति रूप से ध्यान है. तहाँ अन्य का अन्य रूप से ध्यान नहीं. हो अन्यचा अन्य रूपाने विष्णू परमात्मा ध्यान. तो वैकुंठवासी आहे. चतुर्भुज वाला आहे. सावळ्या रंगाचा आहे. पायात तोडर आहे. कटे पेतंबर पिवळा पेतंबर आहे. वैजंती माळ आहे. शिरवंचन आहे. ऊर्ध्वपुंड म्हणजे उभा गंध लावलेला आहे. कानात किरीटकुंडल आहे. नवरत्न जवळीच मुकुट माथर सोन्याचं आहे. शंख चक्र गदा पद्म अशा रूपाने विष्णू ध्यान करायचं. समोर आहे शालिग्राम विष्णू ध्यान आहे प्रतीक ध्यान म्हणायचं. पुढे किंतु ध्येय रूप करी के अनुसार यह ध्यान है. म्हणजे जसं ध्येय आहे ना ध्येयानुसार ध्यान असतं. तुम्हाला ध्येय कोणतं आहे विष्णूचं ज्याच्या ध्येयानुसार. वैकुंठवासी विष्णु का स्वरूप प्रत्यक्ष तो है नहीं केवल शास्त्र से जानिए है और शास्त्र ने शंख चक्र गदादि सहित ही विष्णु का स्वरूप कहा. याते ध्येय स्वरूप के अनुसार ही यह ध्यान है. म्हणजे जसं ध्येय तसं ध्यान आहे. आणि मग शास्त्रामध्ये विष्णू भगवंताचं सगुण रूपाचं वर्णन केलं. सगळ्या शास्त्रात वेदाचे म्हणून प्रत्येक ध्यान म्हणायचं याला. ध्येय स्वरूप त्याच्यावर टिपे तैसे मय ब्रह्म हूँ
इस आकार वाला जो निर्गुण उपासना रूप अहम ग्रह ध्यान हे सोबी ध्येयानुसार ध्यान है. आता मी ब्रह्म आहे याला अहंग्रह ध्यान म्हणावं, याला ओमचं ध्यान म्हणावं. ओमच्या ध्यानाने सोमच्या ध्यानाने निर्गुण निराकाराचा अनुभव येतो, म्हणून याला काय म्हणायचं निर्गुण ध्यान. पण मी ब्रह्म आहे, पण मी ब्रह्म आहे पण हे कसं आहे की निर्गुण निराकार आहे. मग निर्गुण निराकार ध्यान करता सोहमचं ध्यान केलं पाहिजे. सोहमचं म्हणजे श्वासातून हे श्वास आहे त्याच्यामध्ये सोहम मंत्र चालतो, सोहम मंत्र चालतो आणि तिथं इतकं लक्षात केलं पाहिजे की ती सोहम शब्द ऐकायला आला पाहिजे, कळला पाहिजे आणि त्याच्यातून वृत्ती स्थिर होते आणि वृत्ती स्थिर झाल्यावर मग निर्गुणाचं ध्यान होतं, निर्गुणाचा अनुभव येतो. हो, याला काय म्हणतात अहंग्रह ध्यान, ओमचं ध्यान, ध्येयानुसार ध्यान. मग तुम्हाला ओमचं ध्यान करता येईल, निर्गुणाचं ध्यान करता येते. विधी विश्वास इच्छा विना ध्यान होवे नाही. हा, मग ते ध्यानालाही लागतंय 3 गोष्टी, विधी विश्वास इच्छा आणि इच्छा आणि ध्येय. त्याचे ध्येयचे पाहिजे ना. ध्यानी ध्याता पंढरराया, मग ध्यान पाहिजे ना, ध्येय पाहिजे ना, तसं ध्यान. आणि त्याला विधी पाहिजे, विश्वास पाहिजे. आणि हे जर असलं तर ध्यान होतं. वस्तू वेगळी असली तर त्याच्यावर ध्यान होतं, शाळेग्राम विष्णू येतो त्याला. यह उपासना करे ऐसा पुरुष का प्रेरक वचन विधी कहिए है. मग हे अशी उपासना कर, असं ध्यान कर, हे विधी सांगतो, असं शास्त्र सांगते. हा, ता वचन में श्रद्धा को विश्वास कहे है. आणि त्या विधी वाक्यावर है ना, शास्त्र वाक्यावर विश्वास ठेवलं त्याला काय म्हणून विश्वास श्रद्धा ठेवली. सुंदरते ध्यान उभे विटेवरी कर्कटेवरी ठेवून हा जर अभंग पूर्ण लक्षात आणला तर विष्णू भगवंताचं पांडुरंगाचं ध्यान होतं. और अंतकरण की कामना रूप रजोगुण की वृत्ती इच्छा कही है. आणि इच्छा कशाला म्हणते, रजोगुणी वृत्तीला. आपलं भगवंताचं ध्यान झालं पाहिजे, भगवंताचं दर्शन झालं पाहिजे, रजोगुणी पण सात्विक रजोगुणी. व्यवहार म्हणे की रजोगुणी, फक्त सात्विक म्हणा, राजस म्हणा, तामस म्हणा, व्यवहार आले की चला. ध्यान के हेतु ये तीन है. ध्यानाचे कारण ही 3च आहे, इच्छा, विधी आणि विश्वास. ज्ञान के नाही. ज्ञानामध्ये शब्द शक्ती वृत्ती आणि विषयाचा संबंध वृत्तीचा, ही ध्यानामध्ये ही इच्छामध्ये आहे, ज्ञानामध्ये नाही. ज्ञानामध्ये शब्द शक्ती वृत्ती किंवा लक्षणं कळलं पाहिजे आणि त्याच्याद्वारे वृत्तीचा संबंध पदार्थाशी झाला पाहिजे, म्हणजे ज्ञान होतं. इकडे त्याची गरज नाही, इकडे विश्वास, विधी आणि श्रद्धा हे ध्यान सामग्री आहे. ध्यान हट से होवे है, ज्ञान में हट की अपेक्षा नाही. ज्ञानामध्ये आग्रह असतो, ध्यानामध्ये आग्रह असतो, ज्ञानात नाही. ज्ञानामध्ये अधिकारी आणि शक्तीवृत्ती कळली पाहिजे किंवा लक्षणावृत्ती. काहे ते निरंतर ध्येयाकार चित्त की वृत्ती को ध्यान कहे है. आता ध्यान कशाला म्हणायचं, सतत त्या आकाराची वृत्ती होणं, सतत त्या आकाराची वृत्ती होते, काय म्हणायचं ध्यान. ध्यान. आता मेलेल्या माणसाच्या आकाराची वृत्ती होती त्या, म्हणून त्याला तसंच मूर्ती दिसते. जी मेलेली माणसं आहेत त्यांच्याविषयी प्रेम आवड असल्यामुळे त्या आकाराची वृत्ती होती, त्याला ध्यान म्हणायचं. तसं इकडं विधी, विश्वास, इच्छा ही सामग्री ध्यानाची आहे आणि त्या आकाराची वृत्ती होती. जसे ध्यान करत तसे आकार होते. कहा वृत्ती में विक्षेप होवे तो हट से वृत्ती की स्थिती करे. म्हणून तिथं ध्यानामध्ये वृत्ती विक्षेप होते, वृत्ती चंचल होते, तर त्या वृत्तीला आग्रहाने अट्टासाने थांबवायचे आणि ध्यान करायचे. कारण विक्षेप ध्यानामध्ये विक्षेप आहे, ज्ञानामध्ये विक्षेप नाही. ज्ञानामध्ये अधिकारी आहे. मग तो त्या रस्त्या पुढे जर गेलात, गुरुने सांगितलं
तुमच्या जवळ अधिकार असू नसतो. शब्द शक्ती, शब्दाची शक्ती गुरुंनी सांगितलं. ज्या पदार्थाचं जे पद आहे, ज्या पदार्थाचे पद आहे त्या पदाचं उच्चार केलं त्या पदार्थाचं ज्ञान होतं. ज्या पदार्थाचं जे पद आहे त्या पदाचा उच्चार केला तर त्या पदार्थाचं ज्ञान होतं. मग तुम्हाला पाहिजे सुख, तुम्हाला पाहिजे ज्ञान, तुम्हाला पाहिजे सत्य, मग सच्चिदानंद हे पद उच्चार करावं लागतील. हो, आनंद पद उच्चार करावं लागेल. आणि आनंद हे पद आनंदाचं ज्ञान करून देतं. और ज्ञानरूप अंतकरण की वृत्ति से तत्काल आवरण भंग हुए ते वृत्ति की स्थिति का उपयोग नहीं, या ते हट की अपेक्षा नहीं. आता आवरण झालं की ज्ञान होतं, म्हणजे वृत्तीला आवरायची गरजच नाही. विक्षेप नसल्यामुळे म्हणजे हट्टाची आग्रहाची गरज नाही. ज्ञानामध्ये फक्त अधिकारी आणि प्रमाण विषय ज्ञान होतं. ज्ञानामध्ये विक्षेप नाही, ध्यानात विक्षेप आहे. वैकुंठवासी चतुर्भुज विष्णु के ध्यान की न्यायी मैं ब्रह्म हूँ, यह ध्यान भी ध्येय के अनुसार है, प्रतीक नहीं. हे कसं ध्येयाच्या अनुसार? मी ब्रह्म आहे ही ध्येय पाहिजे ना. मी ब्रह्म आहे, मी द्रष्टा आहे, मी साक्षी, ही ध्येय पाहिजे. आणि ते त्याचा विचार वाक्याच्या शक्तिवृत्तीचं, पदाच्या शक्तिवृत्तीचं ज्ञान झालं पाहिजे. आणि होतेच ते ज्ञान पदामध्ये, शब्दामध्ये त्या पदाचं ज्ञान करून त्यांनी शक्तीच आहे, पण दुसऱ्याच नाही झालं. म्हणून नेहमी वेदांत ऐकावा. वेदांत ऐकलं आपल्या स्वरूपाचं ज्ञान होतं. वेदांत सेव होत नाही. वेदांत म्हणजे काय? विचारसागर, प्रभाकर, सिद्धांत बिंदू, सर्वदर्शन संग्रह, भामती, वेदांत रमण, अध्यात्मभाष्य, ब्रह्मसूत्र हे वेदांताचे ग्रंथ आहे. भगवद्गीता आणि तुकोबारायचं वेदांताचं वेदच आहे. गाथा ही वेदच आहे. परंतु यह अहंग्रह ध्यान है. अहंग्रह ध्यान, त्याला ओमचं ध्यान म्हणायचं. ध्येय स्वरूप का, ध्येय स्वरूपाचा, ध्येय स्वरूप का अपने से अभेद करी के चिंतन अहंग्रह ध्यान कहिए है. आता ध्येय म्हणजे ब्रह्म, त्याच्याशी आपण अभेद म्हणजे अहम ब्रह्मास्मी जे वेदात वाक्य, मी ब्रह्म अभेद, मी ब्रह्म आहे, मी मुक्त आहे, मी साक्षी, मी एक आहे. वृत्ती शब्दाच्या शक्तिवृत्तीनं अभेद चिंतन म्हणजे की मी साक्षी, मी द्रष्टा, मी ब्रह्म, त्याला अभेद चिंतन म्हणावं. याला अहंग्रह बोलावं, याला ओमचं ध्यान म्हणावं. जा पुरुष को अपरोक्ष ज्ञान नहीं होवे और वेद की आज्ञारूप विधि में विश्वास करके हटते निरंतर मैं ब्रह्म हूँ या वृत्ति की स्थिति रूप अहंग्रह ध्यान करे. आता अधिकारी नसल्यामुळे काही अंशाचा अधिकारी असल्यामुळे त्याला ज्ञान होत नाही, तर मग त्यांनी मी ब्रह्म आहे ओमचं ध्यान करावे. अंग्रह ध्यानाने ते होतं. ताकू भी ज्ञान प्राप्त होय के मोक्ष की प्राप्ती हो. आणि अंग्रह ध्यानाने ज्ञान होते, वृत्तीला कळलं जातं, मोक्ष प्राप्त होते. मोक्ष म्हणजे अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, हे मोक्ष स्वरूप आहे. मोक्ष त्याच्यावर टिप आहे. जैसे संवादी भ्रांति करी के प्रवृत्त भये पुरुषन को यथार्थ ज्ञान द्वारा इष्ट वस्तु का लाभ होवे है, तैसे मैं ब्रह्म हूँ या वृत्ति की स्थिति रूप अहंग्रह ध्यान करे, ताकू भी ज्ञान द्वारा मोक्ष की प्राप्ती होवे. आता संवादी ब्रह्म म्हणजे यथार्थ, एक विसंवादी ब्रह्म म्हणजे अज्ञानाचा व्यवहार आणि संवादी ब्रह्म म्हणजे ज्ञानाचा व्यवहार. संवादी ब्रह्माला ज्ञानाचा विचार म्हणावा, विसंवादी ब्रह्माला अज्ञानाचा विचार म्हणावा. मग संवादी ब्रह्मापासून, संवादी विचारापासून ज्ञान होतं. आणि काही कच्चा असेल तर, यद्यपि ध्यान का विषय जो ब्रह्म सो परमार्थ रूप नहीं किंतु मन कल्पित है या ते भ्रम रूप है. पुन्हा
कारण हे आवाजन काही ऐकू लक्षात आलं. हा. यद्यपि ध्यान का विषय जो ब्रह्म ध्यानाचा विषय जे असणार ब्रह्म सो परमार्थ रूप नाही किंतु मन कल्पित है. मग आता परमार्थ दृष्टीने ध्यान होतच नाही स्वरूपाचं, पण मनाने कल्पना करावी लागते. मनाने कल्पना करू, मी साक्षी, मी द्रष्टा. ते द्रष्टा साक्षी त्याला नाहीच विषय, तो फक्त कल्पना कर. म्हणून माझे अनुसंधान देख संकल्प झाले विशेष म्हणजे अनुसंधान मी ब्रह्म ही संकल्पच आहे आणि संकल्पनेच ते ध्यान होतं. त्याला आंग्र ध्यान म्हणावं, त्याला ओमचं ध्यान म्हणावं. याते भ्रमरूप है. म्हणून समज भ्रम म्हणजे योग्य विचाराचा विषय आहे. विसंवादी अज्ञान आहे आणि इकडे संवादी, म्हणून त्याला काय म्हणतात वाक्यवाद. याते भ्रमरूप है. म्हणून संबंध भ्रमच आहे का. मी ब्रह्म म्हणलं तरी भ्रमच आहे, अज्ञानच आहे. कारण त्रिपुटी रेट विषय असल्यामुळे मी ब्रह्म म्हणणं सुद्धा भ्रमच आहे. याच्यावर एक दृष्टांत दिला, दृष्टांत असंच दिला बालबोधनीमध्ये कुठेतरी आहे. एक गाडीवान उदाहरण कळण्याकरता मी गाडीवान म्हणायला लागला. तसं नाही, याच्या आधी एक साधक मी ब्रह्म म्हणू लागला. पण एक जीवनमुक्त महात्मा आपला काही धंदा गाडी घेऊन, बैलगाडी घेऊन, माल घेऊन चालू. तो महात्मा हा अडकला आहे. मी ब्रह्म हा अभिमान आहे ना, तुकोबराचा अभंग आहे. अहम ब्रह्म अस्म्याचे ज्ञान तेथील सांगेला अभिमान. मी ब्रह्म हा सुद्धा सात्विक अभिमानच आहे आणि त्या अभिमानच गेला पाहिजे. म्हणून याने रेहकवाने काय केलं, मी गाडीवान म्हणून बसल्यानंतर तो मी ब्रह्म म्हणणारा साधक तो म्हणजे काय म्हणत आहे म्हणजे ह्याला गाडीवान कोण म्हणत नाही म्हणले. ए म्हणले मूर्ख, तुला गाडीवान कोण म्हणत नाही. हे म्हणले मूर्ख, तुला तर ब्रह्म कोण म्हणत नाही का. आम्हाला माणसं गाडीवान म्हणतो, तुला वेदशास्त्री ब्रह्म म्हणतो. पण म्हणून मी ब्रह्म सुद्धा भ्रमच आहे, फक्त सात्विक. म्हणजे जाणीव तिथं जाणीव म्हणजे मी ब्रह्म नाही, नेणीव म्हणजे मला कळत नाही. ही दोन्ही नाही स्वरूपात शकत. पण हे करण्याकरता एक कल्पना करावी लागते. मी ब्रह्म आहे, मी सगळं. आता तुम्ही सुद्धा ते मनाने कल्पना केलं कारण मी साक्षी मी द्रष्टा कल्पना आहे तुम्हाला. ते वास्तविक वस्तू जी असणारी ब्रह्म द्रष्टा साक्षी तिचा व्यवहारच नाही. आणि हे थोडं उकळत नाही लोकांना. ही तर सगळे नाट्यकडे. एखाद्या महात्मा गुरुजी सारखा आबासारखा महात्मा असला तर त्यांच्या शक्तीनेही कळून जातं, नाहीतर नाही कळत लवकर. कल्पना मी ब्रह्मा ही कल्पना पाहिजे. यजुर्वेदाचं वाक्य अहम ब्रह्म अस्मी, मी ब्रह्मा ही कल्पनाच आहे. म्हणून तुका म्हणे हा तर स्वयंपर ब्रह्म. पण मूर्ख नाही ब्रह्म संत केलं तुका आहे तो ब्रह्म आहेस, नुसतं मी ब्रह्म असं म्हण नाही म्हणत माणूस. मी भक्त म्हणतो, मी विद्वान म्हणतो, मी पंडित म्हणतो, मी भजन करणारा म्हणतो, पण मी ब्रह्म म्हणत नाही. आणि मी ब्रह्म म्हणत नाही तो पण तुझं म्हणणं सगळं पाळण्यातलं आहे. चला म्हणून एक वाक्य कॉन्सेप्ट आहे, ब्रह्मच्या हसी पर ब्रह्म म्हणूया भेशी. आता ब्रह्म म्हणण्यावर संशय येतो तुला, हे चुकीचं आहे. कुठलं आहे की हे वाक्य पण साधूंचं वाक्य आहे. याही ते ताकू विषय करने वाली वृत्ति रूप ध्यान भी भ्रांति ज्ञान ही है, यथार्थ ज्ञान नहीं. नाही, व्यवहार म्हणजे की भ्रांती. फक्त फरक एवढाच की सात्विक आणि बघ राजस्थान. पण ते भ्रम आता सांगतो होतं. दूध पिणार शहाणा का दारू पिणार शहाणा. दारू पिणार समाज भ्रम.
आणि 10 रुपये समाधी बरं सहज बोलण्यामध्ये. आता गुरूंचं भाष्य वेगळं होतं काही दिवस. ठेवलेली बरी का लग्नाची बरी, ठेवलेली चांगली नाही, जगण्याची चांगली नाही. सहज बोला बरं. लग्न ते हा आम्ही काय वाईट वागतो का, वाईट आहे बाप आहे काय. जिथं विकार नाही तिथं व्यवहार नाही, जिथं व्यवहार आहे तिथं विकार आहे. हो. मी ब्रह्म म्हटल्यानंतर बाकीच्या आज्ञा ठरतात का नाही. पण माऊली आपण एक साधू झाले, कोण वाया गेले एवढंच आपण शांती झाला, साठ उडा झाले करा. हां कशाही खावडले तुला नाही जमत. आपण अभ्यास करून बरं का, शब्दाने नाही मानायचं. गुरूंचे आठवण ते प्राप्तीपूर्वक निषेध, शब्दाने निषेध नको. फुल घ्यावं, वास घ्यावं, मग फेकून द्यावं. तसं वरतीने अनुभव करावा, मग ती वरती टाकून द्यावी. अनुभव नाही वरतीचं टाकण्याचा अभ्यास. मग ह्याच्यावर तर मी लय बोललो त्या पिंपरी करायला बिळात, त्यांचे सगळे कंपनी लोक मांडले असं नाच का नाही म्हणले. हे जमत त्याने ज्ञानी नरकाला जातो, मला हे जमत नाही म्हणलं. नरकाला जातो ज्ञानी नसतो, ज्ञानी नरकाला जात नसतो. गपासावं लागलं. हो ज्ञान गुणगम्य ज्ञान द्यावं लागलं. हे वाक्य कुठे लावायचं काय याच्यामध्ये. आणि वाचून ज्ञानी उपाय करशील जिथे हिचं का लावायचं, हे कशाला लिहिलं त्याने. चला म्हणून समाधी सुद्धा मी ब्रह्म म्हणणं. हा मग शब्द ज्ञान का होईल का परोक्ष ज्ञानाने. अभ्यासाना वरती संबंध होऊन ती वरती मावळून जाईल. स्वरूपाशी वरती संबंध झाले, वरती चवणी राहत नाही. वरती वरती झाले जन्म तेथे सुख मी निजलो का शून्य सारच होते. सुखाने निजलो म्हणजे साधन रहित आहे, आणि सहज लिहिले म्हणजे आनंद भोगत आहे. ज्ञानी महात्मा सहज लिहिले म्हणजे आनंद भोगतो. आणि बाकी त्याला 8 तास असतं. ओमचं ध्यान करणाऱ्याला 8 तास आहे, सगुणाचं ध्यान करणाऱ्याला 8 तास आहे. 8 तास म्हणजे 11. तथापि मणि की प्रभा विषय मणि बुद्धि रूप संवादी भ्रांति करिके दौड़े पुरुष को मणि के ज्ञान द्वारा मणि की प्राप्ति की न्यायी उक्त ध्यान से ब्रह्म का ज्ञान होय के मोक्ष की प्राप्ति संभव है. म्हणजे काय एखाद्या विषयाचं ध्यान करणं, तसंच एक कोणाचं तर ध्यान असतात ना मनाला. म्हणजे म्हणजे कुठल्या तरी संकल्पाचा विषय, तसं ब्रह्मज्ञान नाही आहे. पण ते ब्रह्मज्ञान संवादी भ्रम आहे, पण ते फलदायी आहे. आणि ते संवादी भ्रम व्यवहार शोधण्यात राहतो पुढे वरती मावती. प्रणव की उपासना. आता ओमची उपासना विषय बदलला. कुंडली विठ्ठल 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 प्रणव म्हणजे ओम. म्हणून तर हे काही लोक असं ध्यान करतात. पण निवृत्ती निर्गुण होते, रूपरहित होते. आणि ते ओम असं करता करता पुणे परेपर्यंत ओमचा उच्चार आहे. परा पश्यंते मध्यमन वैखरे. तर ह्या 2 वाणीमध्ये इथं ध्वनी निघतो, इथं ध्वनी निघतो ओमचा. परेमध्ये ध्वनी निर्माण होतो, पण वैखरी आल्यानंतर वर्ण होतो. ओ यम ओम ओम म्हणजे मात्र आहेत ना, अकार उकार मकार इतकी मात्र ओम असा शब्द होतो वैखरीत. आणि हे तर कंठात इथं ध्वनी रूपाने होतो. 2 मिनिट सूक्ष्म ध्वनी रूपाने होतो, असं नाथांनी भागवतात लिहिलंय. प्रथम नादाचे स्फुरण घोषवंत सूक्ष्म प्राण 3 नाव परावाचे प्रथम ओंकारी. पहिलं ओम तिथं निर्माण होतो, पण घोष रूपाने म्हणजे ध्वनी रूपाने. तिकडे जर वृत्ती नेली तर वृत्ती स्थिर होते, वृक्षपर्यंत होते.
आणि स्थिर झालेल्या वृत्तीला ज्ञानाने कळल्या जातं आणि ते ब्रह्म अनुभवलं जातं. वृत्ती स्थिर झाल्याशिवाय ज्ञान कळत नाही आणि ज्ञानाने वृत्तीचं कळ. म्हणून लय आणि उत्थान याच्यात वेगळं आहे. लय असलं तर वृत्तीचंच आहे, उत्थान असलं तर वृत्तीचंच आहे. त्याला गुरुजीने दर्शन केलं. पाहुणा आला आणि गेला, घर मालक कायमच आहे. सहज गुरुचं बोलणं अमृत अनुभवमध्ये विषय हा. पाहुणा आला गेला, मालक जागरचं. तर संकल्प आला आणि गेला. मी ब्रह्म आहे हे संकल्प आहे आणि ब्रह्म मावळलं, संकल्प मावळला तर साक्षी चेतन अखंड स्वरूपच आहे. पण हे अनुभव घेऊन सोडायचं. शब्दांनी कळत असतं पण शब्दांनी कळले समाधान नसतं. वृत्तीनं त्याच्याशी अनुभव करावा लागतो म्हणजे मग समाधान आहे. अनुभव आले अंगात ते याज्ञान देत तसे. माझा पहा अनुभव केला देव आपला. वृत्तीनं अनुभव करायचा. मग ती कोणत्या रूपाने करायचं, कोणत्या करा. आता अंग्रेज ध्यान म्हणजे ओमचं ध्यान, निर्गुणाचं ध्यान. म्हणून ओम तर शोध होती. ओम कसं आहे, शोध काय, कोणत्या तरी राज्यात हा विषय आलेला चिंतन आका गेली ना असं. म्हणून ते चिंतन करावं लागतं. ते शांत होणार नाही सखोल. म्हणून ते रेखाला साधलं पण आता ते ज्ञान करून आलं. बाकी त्यांना नाही साधलं, शिवाला नाही साधलं. काका प्रयत्न करायला लागले, काकाला दिशा कळली, थोडंसं चमक लागली. पण ते अतिवेक्षक व्यवहार केलेलं मन स्थिर होत नाही ना.